12वीं बोर्ड की परीक्षा में दिग्रस शहर के विद्या भारती स्कूल ने इस वर्ष भी 100% परीक्षा परिणाम की परंपरा बरकरार रखी है। दिग्रस शहर और तहसील में सर्वाधिक अंक हासिल करने वाली छात्रा भी इसी विद्यालय से है। 12वीं बोर्ड एग्जाम में शीर्ष स्थान पर कब्जा जमाने वाली छात्राओं की सफलता पर पेश है दिग्रस संवाददाता जुबैर खान की एक खास रिपोर्ट। मूलाधारः एव जीवनस्य स्थैर्यम्। संस्कृत भाषा का यह वाक्य मूल आधार यानी बुनियाद की अहमियत को बयां करता है। बुनियाद पक्की हो तो सफलता की इमारत लंबे समय तक टिकी रहती है। बुनियाद इमारत की हो, शिक्षा की हो या फिर जीवन की, मजबूत जड़ें ही पेड़ से लेके इमारत और इमारत से लेके इंसान की सफलता को सुनिश्चित करती है। कुल मिलाकर बात यहाँ दिग्रस शहर के विद्या भारती इंग्लिश स्कूल की हो रही है। शहर के शिक्षा क्षेत्र में पक्की बुनियाद के दम पर ही विद्या भारती इंग्लिश स्कूल ने इस वर्ष भी न सिर्फ अपने 100% परीक्षा परिणाम की परंपरा को बरकरार रखा, बल्कि दिग्रस तहसील के 12वीं बोर्ड परीक्षा में सर्वाधिक अंक हासिल करने का रिकॉर्ड भी इसी विद्यालय की छात्रा सृष्टि पद्मावार ने अपने नाम दर्ज कर लिया है। सृष्टि पद्मावार ने सर्वाधिक 91.67% अंक हासिल किए। वहीं इसी स्कूल की छात्रा परिनीता प्रशांत जोड़ ने 91.33% अंक हासिल कर दूसरा स्थान पा लिया। इसके साथ ही रिया वास्कर ने 87.83% अंक हासिल कर तीसरा स्थान प्राप्त किया है। यही वजह है कि मंगलवार को विद्या निकेतन इंग्लिश स्कूल में आयोजित सत्कार कार्यक्रम में विद्या भारती की इन तीनों होनहार छात्राओं का और उनके अभिभावकों का सत्कार संस्था अध्यक्ष डॉक्टर संजय बंग के हाथों किया गया। इस मौके पर इनबीसीएन न्यूज चैनल ने इन तीनों छात्राओं से बातचीत की। इस दौरान प्रथम स्थान हासिल करने वाली सृष्टि पद्मावार ने 12वीं बोर्ड की परीक्षा की तैयारी, अपने माता पिता से मिले अतुलनीय योगदान और अपने शिक्षकों से मिले सहयोग पर अपने विचार व्यक्त किए और अपने आगामी करियर के संदर्भ में भी उन्होंने खुलकर बातचीत की। सगळ्यात पहिले तर मी विद्या भारती ज्युनियर कॉलेज इथे शिकलेली आहे 12वीमध्ये आणि 10वी पर्यंत मी विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये होते. तर मी पूर्ण बंगसरला श्रेय देते या सर्वांचा. त्यांनी खूप चांगली मॅनेजमेंट होती इथे आणि सगळे टीचर्स, दुबे सर, प्रिन्सिपल इथले सर्व चांगले होते. सर्व टीचर्स पण खूप चांगले होते आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले गाईड पण केले सो दॅट की आम्ही 12th मध्ये पण चांगले ग्रेड्स घेऊ शकलो आणि 10th मध्ये पण चांगले ग्रेड्स घेऊ शकलो. आणि स्कूलला, कॉलेजला यांना मी तर श्रेय देतच आहे. त्याचसोबत मी माझ्या पॅरेंट्सला, माझ्या मम्मी पप्पाला, माझ्या आजीला यांना पण खूप श्रेय देते. मी हेच म्हणणार होतं की कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जा, ते सायन्स असो, मॅथ्स असो किंवा इतर कोणती पण फील्ड असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, मी बस हेच म्हणणार की कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जा, तुम्हाला बस अभ्यास करत राहायचा आहे आणि जे तुम्ही फोकस डिसाईड केलेलं आहे ते फोकस तुम्हाला अचीव करत राहायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील ते करायला पाहिजेत. मला एमबीबीएस करायचं आहे. 12th मध्ये आता चांगली आलेलीच आहे आणि मला समोरचा एम आहे एमबीबीएस आणि मग त्याच्यानंतर एमडी करून रेडिओलॉजी करायचं आहे आणि आरोग्य सेवा करणं हेच माझं ध्येय आहे आणि हेच जनसेवा मला असं वाटते. इसी कड़ी में दूसरे स्थान पर कब्जा जमाने वाली विद्या भारती स्कूल की छात्रा परिनीता जोड़ ने भी अपनी इस उपलब्धि पर अपने विचार व्यक्त करते हुए अपनी कड़ी मेहनत, अपने माता पिता के बेजोड़ समर्थन और अपने करियर की दृष्टि से भविष्य में अपने लक्ष्य पर बात की है। मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे. मला एमबीबीएस करायचं आहे. पुढे त्या क्षेत्रात एमडी आणि पुढचे कोर्सेस करायचे आहे. त्यासाठी आताच नीटची एक्झाम मी दिलेली आहे आणि परंतु त्यासोबतच माझी इच्छा आहे की समाजासाठी माझं नॉलेज जे आहे ते मी पास ऑन करावं आणि माझा फॅमिली बॅकग्राऊंड टीचिंग साईडला आहे. त्यामुळे माझ्यात इनबिल्ट तो एक हॉबी म्हणा किंवा काही असं की मला टीचिंग क्षेत्रात इंटरेस्ट आहे. त्यामुळे मला एमबीबीएस फील्डमध्येच पुढे लेक्चररशिप करायची आहे. माझ्या पूर्ण परिवाराने मला खूप सपोर्ट केला. अभ्यासासाठी प्रॉपर ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं असावं किंवा मला इमोशनल सपोर्ट देणं असावं. जर कधी कधी मला वाटलं की मी चांगलं करत नाहीये तर मला
माझ्या आई बाबांनी खूप सपोर्ट केलाय, माझ्या कॉलेजनी शाळेने खूप सपोर्ट केला आहे. आणि मी एवढंच म्हणेन की तुम्हाला जर सक्सेस मिळाला तर तुम्हाला ॲटिट्यूड नसला पाहिजे आणि तुम्हाला जर अपयश मिळालं तर तुम्ही खचून नाही गेले पाहिजे. अर्थातच खूप आनंद होतोय आणि माझ्या यशाचं श्रेय मी ऑफकोर्स माझ्या आई-वडिलांना, माझ्या पूर्ण परिवाराला, या शाळेला, विद्यानिकेतन शाळेत मी 10वी पर्यंत होते. विद्यानिकेतन शाळेचे प्रिन्सिपल संजय गुंड सर आणि 12वी साठी मी विद्याभारती शाळेमध्ये होती. विद्याभारती शाळेचे मुख्याध्यापक दुबे सर यांनी सर्वांनीच मला खूप गाईड केलंय आणि त्यांच्याशिवाय माझं हे यश शक्य नव्हतं. इसके बाद तीसरे स्थान पर रही विद्या भारती स्कूल की छात्रा रिया वास्कर ने भी अपनी सफलता में स्कूल और अपने परिवार की भूमिका को महत्वपूर्ण बताते हुए पढ़ाई के अलावा अपनी रुचि और अपने करियर तथा पसंदीदा क्षेत्र के बारे में जानकारी दी। सर्वात पहिले मी तर धन्यवाद म्हणेन आणि या यशासाठी सगळ्यात पहिले मी माझ्या आई-बाबांना, विद्याभारती शाळेला, विद्यानिकेतन शाळेला, कारण 10वी पर्यंत मी विद्यानिकेतनमध्ये होती आणि 12वी मध्ये मी विद्याभारतीमध्ये होती. दोन्ही एकच ब्रांच आहे. तसेच संजय बंग सरांनी यांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे. दुबे सर, नितीन राऊत सर सर्वांचा धन्यवाद. आणि मी खूप खुश आहे कारण या सर्वांसाठी त्यांनी हेल्प केली. त्यांच्याचमुळे आज इथे आहे मी. तर माझं पहिले धैर्य तर असं होतं की म्हणजे मी याच क्षेत्रात आहे, MBBS डॉक्टरच्या क्षेत्रात मी आहे. पण तुम्ही जसं विचारलं की जर या क्षेत्राच्या व्यतिरिक्त मी कोणतं घेतलं असतं, तर माझा अजून एक छंद आहे इंटेरियर डिझायनिंगचा. जर याच्यात मी नसती तर मग मी इंटेरियर डिझायनिंग मध्ये नक्की घेतलं असतं. आणि मी सर्वांना असंच सांगेन की तुमचं धैर्य जे काही असेल ते तुम्ही करा, पण जर तुमचा छंद दुसरा कोणता असेल तर त्यात तुम्ही नक्की प्रगती करू शकता. माझ्या आई-बाबांनी, माझ्या आजीनी, माझ्या मोठ्या बहिणींनी सर्वांनी मला खूप सपोर्ट केला आहे. मी जिथे माझा अभ्यास करत होती तिथे ते नक्की मला म्हणजे माझ्या सपोर्ट सिस्टीम म्हणून मी सांगू शकते. मला गाईड करत होते, माझ्यासोबत नेहमी राहायचे. मला सांगायचे की काय कुठे कधी कोणता स्टेप घ्यायचा, काय नाही करायचं, काय करायचं, सकाळी किती अभ्यास करायचा, सकाळ ते संध्याकाळ किती करायचं, काय करायचं, सगळ्या शिक्षकांनी पण सांगितलं, आई-बाबांनी सांगितलं. मोठ्या बहिणीचा खूप साथ राहिला. ती पण याच क्षेत्रात आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी समोर जाऊ शकते. तसंच मी सर्वांना सांगेन की तुम्ही पण तुमच्या आई-बाबांसोबत राहा. त्यांचे जे गाईडन्स देतात ते त्यांचं ऐका आणि समोर प्रगती करा। कुल मिलाकर देखा जाए तो विद्या भारती स्कूल की यह तीनों होनहार छात्राएं न सिर्फ अपने परिवार की उम्मीदों पर खरी उतरी है, बल्कि उन्होंने परीक्षा परिणामों में विद्या भारती स्कूल की निरंतर सफलता की परंपरा का परचम और भी ज्यादा बुलंद कर दिया है। इन बीसीएन परिवार इन तीनों छात्राओं को और विद्या भारती इंग्लिश स्कूल को उनकी सफलता के लिए शुभकामनाएं प्रदान करता है। इन बीसीएन न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।